वैजापूर तालुक्यातील पालखेड बोर्देगाव रस्त्यालगत पालखेड गावाजवळील ओढ्यात अज्ञात व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह मंगळवारी सकाळी आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली। याबाबत अधिक माहिती अशी की वैजापूर तालुक्यातील पालखेड बोर्देगाव रस्त्यालगत असलेल्या ओढ्यामध्ये अज्ञात व्यक्तीचा कुजलेला मृतदेह मंगळवारी सकाळी आढळून आला। या मृतदेहाचे तुकडे आसपास विखुरलेले दिसून येत होते। मृतदेहाचे डोके व शरीराचा काही भाग विखुरलेला होता। या घटनेची माहिती वैजापूर पोलिसांना पालखेड येथील पंचायत समिती सदस्य राहुल शेळके व ग्रामस्थांनी तात्काळ दिली। या ठिकाणी तात्काळ वैजापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सत्यजित तैतवले फौजफाट्यासह दाखल झाले। त्यानंतर घटनास्थळाची पाहणी करून घटनास्थळी पंचनामा करण्यात आला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत व्यक्तीचा मृत्यू 2 ते 3 महिन्यापूर्वी झालेला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे। दरम्यान घटनास्थळी लाल रंगाचा शर्ट व निळी जीन्सची पॅन्ट देखील दिसून आली। घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे, पोलीस निरीक्षक सत्यजित तैतवले, उपनिरीक्षक नितीन नलावडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश झालटे, कुलदीप नरवडे, प्रशांत गीते, अमोल कांबळे, गणेश कुल्लट, अभिजित डहाळे यांच्यासह छत्रपती संभाजीनगरीतील गुन्हे शाखेचे पथक, डॉग स्क्वॉड आणि फॉरेन्सिक तज्ज्ञ देखील दाखल झाले होते। त्यांनी पंचनामा केला व सांगड्याचे नमुने तपासणीसाठी घेतले। या घटनेची वैजापूर पोलिसात नोंद करण्यात आली असून प्रकरणाचा अधिक तपास वैजापूर पोलीस करीत आहेत।